आता आपण सीएसएमटी स्थानकात जाऊया। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी तिथून आपल्याला अपडेट्स देतील। निलेश, श्रुती, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली ही सध्याची दृश्य आहेत। आंदोलक मोठ्या संख्येने जे आहेत ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता सकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण मुंबईत कामाला येणाऱ्या नागरिकांची संख्या असते, त्यांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे। पोलिसांचा हा एक फौजफाटा या ठिकाणी आहे, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी नियंत्रण ठेवून आहेत आणि सुरक्षितरित्या या ठिकाणाहून नोकरदारांना बाहेर काढलं जात आहे। तर दुसरीकडे आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने अजूनही आझाद मैदानामध्ये ज्या पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने सीएसएमटी स्थानकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आंदोलकांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आमची राहण्याची सोय नाहीये, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आसरा घ्यावा लागतोय। जोपर्यंत मनोज जरांगे आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही। दुसरी महत्त्वाची बाब आहे की सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस बाहेर कोसळतो आहे मागच्या काही दिवसांपासून, आणि त्यामुळे चिखलात आम्ही राहणार का, चिखलात आम्ही थांबायचं का, असा सवाल देखील त्यांच्या वतीनं उपस्थित होतोय। त्यामुळे आज देखील या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आंदोलकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसू शकते। आता सकाळचे 8 वाजता आहेत, साधारणपणे 1 दीड तासानंतर उपनगरातून लोकलच्या साह्यानं मुंबईत आंदोलक मोठ्या संख्येने येत असतात, दिवसभर या संपूर्ण परिसरात असतात। त्यामुळे आता मनोज जरांगे या सगळ्या आंदोलकांना काय निर्देश देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे कोर्टाच्या आदेशाचं पालन होतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामध्ये पहिला टप्पा म्हणून जर आपण पाहिलं तर आसपासच्या सीएसटी स्थानक परिसरातली जी वाहतूक कोंडी होती ती कुठेतरी कमी करण्याचं काम आता आंदोलकांच्या वतीनं होत आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क होत्या, जे ब्रिज पासून अगदी महानगरपालिकापर्यंत ते देखील आता कमी करण्यात आलेलं आहे। हुतात्मा चौकात देखील हीच परिस्थिती आहे आणि सीएसटी स्थानकातली देखील हीच परिस्थिती आता आपल्याला दिसते। हळूहळू गर्दी जी आहे ती आता काही मिनिटांमध्ये वाढेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाची कस लागताना या ठिकाणी दिसेल। तर दुसरीकडे आंदोलक मनोज जरांगेंचं ऐकतायत का, ते काय सांगतायत हे पाहतायत का, हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। समोर आता एक लोकल येते, लोकलमधून मोठ्या संख्येनं जे आहेत हे आंदोलक देखील खाली उतरतील आणि सामान्य नागरिक देखील साऊथ मुंबईत जाणारे आपल्याला पाहायला मिळतील आणि थोड्या वेळानं आणखीन मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरात दिसेल। 4 दिवस या ठिकाणी ठिय्या या आंदोलकांना मांडलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी यासोबतच जोरदार या ठिकाणी वाद्य देखील वाजवली जात आहेत। निलेश, या स्थानकातून सुद्धा आपण अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुम्ही सोबत राहाच। सध्या अक्षय भाटकर